ही जास्वंद अगदी छाटून छाटून पाक बोनसायसारखी झालेली आहे आणि मस्त त्याला फुलं लागलेली आहेत. आणि याच्यानंतर तुम्हाला एक जास्वंद दाखवायची आहे, ती म्हणजे जांभळी जास्वंद, जी की भेंडीच्या फुलासारखी दिसते पण अतिशय सुरेख आणि सुंदर अशी ही जास्वंद आहे. ही लाल जास्वंद आपली गावठी जास्वंद आहे आणि त्याच्याच लगतच एक मिरची जास्वंद म्हणून त्याला म्हणतात, त्याही जास्वंद खूप आपल्याकडे बघायला मिळतात. ती पण गावठीच प्रकारामध्ये मोडते. ही जी जास्वंद गुलाबी कलरची पाहताय ती, आणि त्याच्या लगतच ही असलेली जांभळी रंगाची किंवा गुलाबी रंगाची ही जास्वंद, अतिशय सुंदर आणि सुरेख हिरवा कंच पानं त्याच्यावरती असलेले हे मोठं फूल फक्त एकदिवसीय राहतं आणि त्याच्यानंतर ते कोमेजून जातं. तर असं हे अतिशय सुंदर असं आणि सुरेख दिसणारं फूल, त्याचा जीवनकाळ फक्त आणि फक्त एकच दिवस आहे. मात्र एका दिवसापुरती तो सुगंध देत नाही, मात्र सौंदर्य त्याचं खूप इतकं सुंदर आहे की सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं असं ते जास्वंदीचं आकार आहे आणि दिसणं आहे. तर बरेच मधमाशा आणि बरेच कीटकसुद्धा आकर्षित होतात या फुलाला. तर हे जे जांभळ्या कलरचं जास्वंदीचं फूल आहे, याचं मी एक नोटीस केलेलं आहे की याची जी झाडं आहेत, ही झाडांना भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश लागतो. जर सूर्यप्रकाश कमी असेल तर हे जी जांभळी जास्वंद आहे किंवा इतर कोणतीही जास्वंद असेल, त्या जास्वंदी जास्त वाढत नाहीत आणि त्याला फुलंही लागत नाहीत. तर तरीसुद्धा मला झाड जगतं, मात्र त्याला फुलं लागत नाहीत. फक्त पाण्याची संख्या जास्त वाढते. त्याच्यामुळे जर तुम्हाला फुलं हवी असतील तर जांभळी जास्वंद लावत असाल, ही जास्वंद लावत असाल तर नक्कीच तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश, तेव्हाच भरपूर फुलं येतील आणि तुमच्या झाडाचं सौंदर्य वाढेल. तर आजच्या पुरतं एवढंच. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. हॅपी गार्डनिंग.